महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे की काय अशी चिन्ह दिसत आहेत। कारण सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या दिग्गज नेत्यांसोबत गाठीभेटी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चांना उधाण आता येताना दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्याचंही समजतंय आणि या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। शरद पवारांच्या पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्यावर या सगळ्या प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती लोकशाहीच्या सूत्रांकडून आता समजतेय। याबाबत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याचं समोर येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रात आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा वाटा देण्यावर चर्चा सुरू असल्याचं सूत्र सांगतायत। शरद पवारांच्या पक्षातले काही नेते या सगळ्याला तयार नाहीत आणि त्याचमुळे ही चर्चा आणखी पुढे सरकलेली नाही। मात्र येत्या काही दिवसात शरद पवार यांच्याकडूनच एनडीए सोबत जाण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। मला वाटतंय की अजून कुठलेही महायुतीमध्ये अशा पद्धतीची चर्चा नाही। ही काही चर्चा आहे त्या माध्यमातली चर्चा आहे। आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत यायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस तिथं जी लोक राहिलेली ते फक्त त्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आवडत नव्हती म्हणून ते थांबलेली लोक आहेत। मला असं कदापि वाटत नाही की ते लोक एनडीए सोबत येण्यासाठी अजितदादांनी जो निर्णय घेतला होता तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणार हे सांगितलं होतं। परंतु मला वाटतंय की तिकडच्या लोकांमध्ये अजून काही लोकांचं मत असं आहे की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ नये। त्यांच्यामध्ये दोन मतांतर असणारी लोक आहेत। मला वाटतंय की जोपर्यंत त्यांच्यातला अंतर्गत वाद भेटत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ते एनडीए सोबत येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।